नमस्कार सर्वांना. 2026च्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज हिंदू नवीन वर्ष जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि सर्वत्र कार्यक्रम पाहायला मिळतात. आपण आता विरार पूर्वेला उपस्थित आहोत आणि या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची पालखी आहे. अनेक वर्षांपासून ते कार्यक्रम करत असतात. 2 दिवसांचा भव्य कार्यक्रम असतो. आजच्या दिवसामध्ये पालखी सर्वत्र फिरत असते. आपण याबाबत आणखी माहिती घेऊया. काय सांगाल, कितवं वर्ष आहे आणि काय माहिती द्याल? आमचं 12वं वर्ष आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळ्याचं. गेली 12 वर्ष आमचा हा जो उत्सव जो आहे हा दिवसेंदिवस दरवर्षी ना वर्ष हा वाढत चाललेला आहे. तुम्ही बघतच असतील आज आमचे जे भक्तगण आहेत, आजूबाजूचा आमचा जो परिसर आहे हा पूर्णपणे आज या पालखी सोहळ्यामध्ये सगळी जण भक्तिमय झालाय. जणू काही आज दिवाळी हा सण कोणीतरी साजरा करतात अशा प्रकारे आज हा सण साजरा केला जातो. उद्या स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे. आज स्वामींची प्रचिती आज ही घराघरामध्ये प्रत्येकाकडे आलेली आहे. त्यामुळे आज स्वामींचे भक्त आहेत हे आज वाढताना तुम्ही पाहता. तर मी सगळ्यांना आव्हान करेल की उद्या स्वामींचा प्रकट दिनानिमित्त सगळ्यांनी स्वामी समर्थ नगर विरार पूर्व तिकडे आवर्जून सगळ्यांनी यावं, स्वामी महाराजांचं दर्शन घ्यावं आणि महाप्रसाद सगळ्यांसाठी उद्या ठेवलेला आहे. तरी आपण सगळेजण येऊन महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. पालखीमध्ये किती लोक उपस्थित असतात काय सांगाल? किती पालखीमध्ये जवळजवळ जर तुम्ही बघितलंच असेल आता तर आमच्याकडे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जवळजवळ 1000 ते 1500 लोक फक्त आमच्याच परिसरातली आणि बाकीच्या जो आमचा आजूबाजूचा परिसर आहे तिकडचे जर तुम्ही बघतील तर 2-2.5 हजार माणसं या जे आमच्या सोहळ्यामध्ये आमच्याबरोबर स्वागतासाठी आमच्यासाठी उभे आहेत. नक्कीच. तुमचा शेवटचा प्रश्न विचारेन. उद्याच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती पण काही मान्यवरांची असणार आहे काय? गेली बरीच वर्ष आमच्याकडे प्रमुख उपस्थिती ही आपल्या बहुजन विकास आघाडीचे सगळे ज्येष्ठ नेते माननीय आमदार श्री प्रीतमजी ठाकूर, क्षितिजी ठाकूर, माननीय प्रथम महापौर राजूजी पाटील, सोबतच आताचे आपले जे महापौर आहेत राजूजी पाटील, अजूजी पाटील साहेब आणि सोबतच सगळे प्रफुल्ल साने साहेबांपासून सगळ्यांचं आम्हाला मार्गदर्शनही असतं, सहकार्य असतं. पंकजी ठाकूरांपासून ते सगळ्या नगरसेवकांपर्यंत निशांतदादा चोरगे, रोहन सावंत यांच्यापासून सगळ्यांचं सहकार्य आम्हाला भरपूर मिळतं. त्यामुळे आज आमचा जो कार्यक्रम आहे हा अजून द्विगुणित होत आहे. काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? थोडी आणखी माहिती द्या. काय सांगाल? आज आमच्या स्वामी समर्थ नगरमध्ये जसं सांगितलंय दादांनी गेले 12 वर्षापासून आज आमचा हा कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सुरुवात आमची 1200-1500 लोकांपासून आज 12,000 गेलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आपली स्वामींची जी काय प्रचिती आहे ही सगळ्या लोकांना आलेली आहे. म्हणून आज हा एवढा माप आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि उपस्थिती दाखवतात. त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे की आम्हाला अशा लोकांची पण सेवा करायला मिळते. त्याचा लाभ असल्याशिवाय आज एवढी लोक येत नाहीत. हा जो काय कार्यक्रम होतो आम्ही या कार्यक्रमाची वर्षभर वाट बघत असतो की हा कार्यक्रम कधी येणार आहे. तसंच बाकीचे लोकही की बाबा प्रगट दिन कधी येणार आहे, दिंडी कधी होणार आहे, महाप्रसाद कधी होणार आहे. असं आम्ही मॅक्झिमम लोकांना की स्वामींचं दर्शन घ्या. लोक बाहेर लांब लांबपर्यंत जायचा प्रयत्न करतात. आम्ही म्हणतो एवढ्या लांब कशाला जातात, आपल्या विरारमध्येच एवढं छान स्वामींचं मंदिर आहे आणि ते लोकांना माहिती झालंय म्हणून कदाचित आज एवढा माप आमच्या बरोबर आहे. धन्यवाद. मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की आमच्या मंदिरात सगळ्यांनी एकदम आवर्जून एकदा तरी भेट द्या आणि स्वामींची प्रचिती पहा. जसे स्वामींचं एक हे आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसे स्वामी तुमच्या सगळ्यांच्या पाठी, आमच्या पाठीशी तर आहेत पण तुम्ही एकदा भेट द्या, स्वामी तुमच्याही पाठीशी असतात. मी एवढं सांगू शकतो आम्ही इकडे ह्या इमारतीमध्ये आलो आहोत. हे विकासक श्री विलास भाऊ चोरगे साहेब यांनी आम्हाला एक मंदिर बांधून दिलं आणि त्यांचा वारसा आतापर्यंत चालू 12 वर्ष कुठे खंड पडला नाही. हे सुद्धा आवर्जून येतात, भेट देतात आणि आमच्या एवढा मोठा तो महाभक्ती जमावलेला आहे. स्वामींची कृपा आहे आणि असंच पुढे पुढे असे आणखीन माणसं वाढतात. भाविकांनी सगळ्यांनी यावं, आवर्जून स्वामींचा दर्शन घ्यावं व्यक्त करावं. जसं की आपण पाहिलं की उद्याच्या दिवसामध्ये जे मोठ्या प्रमाणात इकडे कार्यक्रम होणार आहेत, मान्यवरांची देखील उपस्थिती राहणार आहे. हे 12वे वर्ष आहे. पाहण्यासारखं असलेल्या पुढे या कार्यक्रमाचं स्वरूप कसं बदलत.